विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी मेहुण्याने भाऊजीची 3 लाख रुपयांची सुपारी देऊन केला खून. कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोचीमधील हत्येच्या तपासात धक्कादायक बाबूघड. विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीची 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोचीमध्ये घडला आहे. आणि यातील मयताची सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झाली होती. मात्र या अपघाती मृत्यू असलेल्या प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने अधिक तपासात ही बाब समोर आली आहे. तपासादरम्यान विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून झाल्याचं निष्पन्न झालं असून रामचंद्र धनप्पा खिलारे राहणार अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली आणि तुकाराम मारुती सांगोलकर राहणार खेराव तालुका जत या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीचा पैशांसाठी खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणलेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बिजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे वय वर्ष 44 राहणार खिराडकर पेट्रोल पंपाजवळ अभयनगर, सांगली हे मयत अवस्थेत आढळून आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि वैद्यकीय निष्कर्षातून मृत्यू अपघातामुळे नसून डोक्यात गंभीर मारहाण झाल्याची संशय बळावला आणि त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र धनप्पा खिलारे राहणार अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली आणि तुकाराम मारुती सांगोलकर राहणार खेराव तालुका जत यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चावरे यांच्या खुनासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मारहाण करून खून करण्यात आला. नंतर तो अपघात असल्याचं भासवण्यात आलं. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. चोरोची गावाजवळ घडलेल्या या खळबळजनक घटनेचा उलगडा करत कवठेमहांकाळ पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, पोलीस हवालदार निवृत्ती कारंडे, अभिजित कटार, स्वप्नील पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्यातील विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे. चावरे राणा सांगली, संजयनगर सांगली याची ती बॉडी असल्याची आपल्याला कळाली. त्याच्यानंतर आपण जागेवरचे घटनास्थळ पंचनामा केला, इनक्वेस्ट पंचनामा देखील केला आणि बॉडी आपण PM साठी दिली होती. PM झाल्यानंतर डॉक्टरने ॲडव्हान्स सर्टिफिकेट आपल्याला दिल्यानंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला एकूण 4 जखमा झालेल्या दिसून आल्या. मग सदरच्या जखमा या कशाने होऊ शकतात याबाबतचा अभिप्राय डॉक्टरांकडे मागितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की सदरची जखम अपघात किंवा पडून होऊ शकत नाही, तर या कुठल्या तरी हाताळ्याने त्याच्यावर वार झालेला आहे, त्यानंतर ते जखमा झाल्या असल्याचं डॉक्टरनी आपल्याला अभिप्राय दिल्यानंतर तर सदर EDR दाखल होता आपला 69/2026 चे तपाशी अंमलदार होते AP कोळेकर साहेब यांनी यामध्ये संशय आहेत म्हणून याचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी ज्यावेळेस केली त्यावेळेस नातेवाईकाची बहीण म्हणजे मयताची बहीण यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी 2024ला याचे मयत आहे दत्तात्रय चावरे याच्या नावे त्याचा मेहुणा रामचंद्र खिलारे यांनी 30 लाखाचा अपघाती विमा काढलेला आहे आणि ते विम्याचे पैसे देखील हप्ते देखील तोच भरतो. ह्या आपल्या एका धाग्यावरून आपण त्याला ताब्यात घेतला, तर चौकशी केली असता रामचंद्र खिलारे यांनी सदरची 30 लाखाची रक्कम ही आपल्या नॉमिनी असलेल्या तिच्या बहीण अक्काताई हिला मिळावी याकरिता 3 लाख रुपयाची सुपारी यातील मयत दत्तात्रय चावरे याची सुपारी तुकाराम मारुती सांगोलकर यांना दिलेली होती. त्यातले 1 लाख रुपये सुद्धा दिलेले होते आणि त्यानंतर दत्तात्रय तुकाराम सांगोलकर यांनी त्याला त्याच्या टँकरमधून चोरोची ते आणलं आणि 18 तारखेला सुरू रात्रीला 11 वाजता त्याच्या डोक्यामध्ये गाडीतील टॉमीने वार करून त्याला मारून खून केल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे.
तर सदर आरोपींना आपल्या DB पथकानं चांगल्या पद्धतीनं कसून चौकशी करून तपास केला, त्यांना ताब्यात वगैरे घेतलेला आहे. आता आपण पुढील तपास करत आहोत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.